संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाकी नऊ आणले आहे. त्यातच प्रत्येक जण कोरोनाने त्रस्त झाले आहे. त्यात केंद्र सरकारसह राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या लसीकरणावर अधिक भर देत आहे. देशात सध्या कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झालेला असतानाच भाजप शासित राज्य असलेल्या हरियाणामधील एका सरकारी रुग्णालयामधून एका चोराने 1700 लसींचे डोस चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र आपल्या लस औषधी कोणत्या कामाची आहे ती कुठेच कामी पडणार नाही असे त्या चोराला कळल्यानंतर तेव्हा या चोराने रुग्णालयासमोरच असलेल्या एका चहाच्या टपरीवर तो लसीचा बॉक्स ठेवून त्यामध्ये "सॉरी, पता नहीं था, कोरोना की दवाई है" असा संदेश लिहिलेली चिठ्ठी ठेवली. ती चोरी गेलेली औषध आणि लिहून ठेवलेल्या चिठ्ठीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी "माणुसकी अजून जिवंत आहे" या आशयाची पोस्ट टाकून जे लोक औषधांचा काळाबाजार करत आहेत त्यांनी यातून धडा घेतला पाहिजे असा संदेश दिला आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.